मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा 10वा दिवस आहे आणि आज आपण तवांगवरून आपण बोंबडीलासाठी जाणार आहोत. 170 किलोमीटर साधारण अंतर आहे आणि आत्ता टेम्परेचर आहे 10 ते 11 आहे. पण तुम्हाला मी दाखवतो, इथं पूर्ण ऊन पडलं आणि समोर काल स्नोफॉल झाल्यामुळे हे समोरचं जे पूर्ण डोंगर बर्फ आला आहे, कारण कालीचा बर्फामध्ये दिसत नव्हता आणि आज दिसतोय. त्यामुळे रात्री स्नोफॉल झाला असणार आहे. वरच्या साईडला स्नोफॉलमध्ये खाली इकडे पाऊस झाला आहे आणि पूर्ण ग्रीनरी झाली आहे ते. आणि मित्रांनो, आम्ही आता आलो आहे नुरंग फॉल्सला, म्हणजे जंग फॉल्स. सेला आणि नुराच्या 2 बहिणी होत्या, त्यातल्या एका बहिणीच्या नावावर त्यांनी हा फॉल्सचं नाव दिलेलं आहे. त्याचं नाव आहे नुरंग फॉल्स. ह्या नुरंग फॉल्सवर वीज निर्मिती केली जाते. इथे वीज निर्मिती केली आहे, खालीवाल्याची गाठ आहे. मित्रांनो, आम्ही जंग फॉल्सला पोचलो. तुम्हाला मी जवळचा व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा 12 महिन्याचा कोसळत असतो. पाण्याची बाजू थोडीफार कमी होते, जास्त कमी होत नाही, पण हा असाच कोसळत असतो. जातोय हे पोचतो. सेला टनेल एंट्री गेट आहे. मित्रांनो, आपण आता आलो आहे सेला टनेलला. हा आहे सेला टनेल. असे 2 टनेल आहेत, सगळे मिळून 5 किलोमीटरचे आहे. 2.5चा एक आणि 2.5चा एक, असे 2 आहेत. क्लायमेट पण छान गार आहे. आत्ता 11 डिग्री आहे आणि आपले सौरस इथे मजा करत आहेत. आम्ही आता इथे जेवायला जमलो आहे आणि इकडे जेवण सहप्रवासी मस्त मजा करतात. थंडी आहे, काही छान इथे आतमध्ये बसलेत, काही बाहेर बसलेत. समोर पाऊस पडतो इकडे डोंगरावर आणि हा साईडला पूर्ण हा मोठा रस्ता असा. आणि इथे रोड कंडिशन खूप चांगली आहे. मित्रांनो, आम्ही आता हॉटेलला पोचलो आहे. बोंबडीला आहे, मागे आमचं हॉटेल आहे आणि हॉटेलच्या समोर एक छोटासा जुना वाडा आहे. तिथे आत गेल्यानंतर समोर एक मॉनेस्ट्री दिसते, खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही ते मोमोज खायला आलो आहे. एक आमचे मॅनेजर आहेत आणि दुसरे आहेत. घ्या खात नाहीये, घ्या घ्या. मित्रांनो, मार्केटमध्ये फिरून मी आत्ता हॉटेलला आलो आहे आणि आत्ता सगळे
आणि इथे 14 डिग्री आहे, खूप कमी झालं आहे आता. आणि तुम्हाला जर आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विविध टूर्सला तुम्हाला जायचं असेल अमरोहा ट्रॅव्हल्सला फॉलो करा. अमरोहा ट्रॅव्हल्सचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे.